आता मी आमंत्रित करते श्री विजय ताराचंद चौधरी, जिल्हा जळगाव. सर्वप्रथम सर्वांना नमस्कार. माझे नाव विजय ताराचंद चौधरी, राहणार चाळीसगाव, जिल्हा जळगाव. मी सेंट जोसेफ कॉन्व्हेंट स्कूल या CBSE नामांकित शाळेत गेल्या 12 वर्षापासून मुख्य लिपिक म्हणून कार्यरत आहे. मी 2017 रोजी माझी स्वतःची एक मॅजिक वर्ड डिक्शनरी म्हणून प्रकाशित केलेली आहे. कविता सुरू करण्यापूर्वी मी 2 ओळी कवी या विषयावर बोलू इच्छितो. मी काही कोणी कवी नाही, मी तर फक्त अवी आहे. मी काही कोणी कवी नाही, मी तर फक्त अवी आहे. पौर्णिमेच्या रात्री आकाशी चंद्र आणि दिवसा तेजोमय रवी आहे. मी काही कोणी कवी नाही, मी तर फक्त अवी आहे. अवी यासाठी की मी माझ्या प्रत्येक कवितेमध्ये अवी आहे तो पण नाव लिहित असतो. त्यावर 2 ओळी लिहिल्या. आता मी माझी कविता माझ्या काव्यांगण या कविता संग्रहातील एक निवडक कविता आपल्यासमोर सादर करीत आहे. माझ्या कवितेचं शीर्षक आहे आयुष्य. आयुष्य आयुष्य नेहमी मिठासारखं जगावं, महाग नाही परंतु महत्त्वाचं असावं. आयुष्य आयुष्य नेहमी चंद्रासारखं जगावं, काळोखात असलं तरी उजेडाचंच दिसावं. आयुष्य आयुष्य नेहमी सुगंधासारखं जगावं, जिथे जाईल तिथे फक्त दरवळतच राहावं. आयुष्य आयुष्य नेहमी माणसासारखं जगावं, वैर खार सोडून फक्त माणुसकीचंच असावं. आयुष्य आयुष्य नेहमी श्वासासारखं जगावं, अदृश्य असून नितांत गरजेचं असावं. आयुष्य आयुष्य नेहमी निरपेक्ष असावं, अपक्ष नसलं तरी सापेक्ष असावं. आयुष्य आयुष्य नेहमी देवासारखं जगावं, दिसत नसलं तरी अस्तित्वात असावं. आयुष्य आयुष्य नेहमी मनासारखं जगावं, कधी कधी स्थिर तर कधी चंचल असावं. आयुष्य नेहमी मित्रांसारखं जगावं, रक्ताचं नसलं तरी जीवाभावाचं असावं. आयुष्य आयुष्य नेहमी उत्सवासारखं जगावं, एकत्र येऊन रोज साजरं करता यावं. आयुष्य आयुष्य नेहमी मृत्यूसारखं जगावं, वेळ निश्चित नाही परंतु सत्य असावं. आयुष्य आयुष्य नेहमी आयुष्यासारखंच जगावं, आहे त्यातच समाधान मानत राहावं. आयुष्य. धन्यवाद.